कोकण खाद्य संस्कृती म्हटलं की प्रसिद्ध मालवणी रस्सा आपल्याला नक्कीच आठवतो। एखादी रेसिपी बनवणे ही कला आहे। प्रत्येक गृहिणीला ही कला आत्मसात करावीसे वाटतेच। तर नुसत्या वासानेच तोंडाला पाणी सुटणारा संपूर्ण घरगुती मसाल्याचा योग्य प्रमाणात वापर करून मालवणी झणझणीत रस्सा कसा बनवायचा ते पाहूया। आज आपण मालवणी रस्सा कसा बनवायचा ते आज आपण पाहूयात। यामध्ये घालते 1 चमचा मीठ व अर्धा चमचा घालते हळद। आता गॅसवरती पातेल्यामध्ये तेल घालून आपण ते फोडणीला टाकू। पातेल्यामध्ये 1 पळी आपण तेल घालू। आता तेल कडलेलं आहे, त्यामध्ये घालू थोडासा कांदा। तेलामध्ये आपण थोडा कांदा असा परतून घेऊ। तेलामध्ये कांदा चांगला भाजल्यानंतर यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे 1 किलो मटण। तेलामध्ये मटण टाकल्यानंतर आपण परतून घेऊ। मटणाला मिठाचेच पाणी सुटतं, आपण यामध्ये पाणी ओतणार नाही। मिठामध्ये चांगले आपण मटण शिजवून घेऊ। पातेल्यावरती झाकण ठेवून त्यामध्ये आपण थोडे पाणी ओतू। ताटावरती पाणी ठेवल्यामुळे आपले मटण भांड्याला ढसत नाही, म्हणून आपण त्यामध्ये थोडे वरती पाणी घालायचे आहे। हे आता आपण 10 ते 15 मिनिटांसाठी असे झाकण झाकून मटण चांगले शिजू देऊ। साईडला आपले मटण शिजते तोपर्यंत आपण कढईमध्ये सर्व मसाला गरम करून घेऊ। यासाठी आपण 1 नारळाचा खीस घेतलेला आहे व 4 कांदे चिरून घेतलेले आहेत। मालवणी रस्सा बनवण्यासाठी आपल्याला हा मसाला लागेल। त्यामध्ये 1 चमचा धने, 2 ते 3 हिरवे वेलदोडे, 1 मसाला वेलदोडा, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 1 बदाम फूल, भरपूर अशी काळी मिरी घ्यायची। 20 ते 30 काळी मिरी मी या ठिकाणी घेतलेली आहे। आपल्याला चटणीचा वापर जास्त करायचा नाही तर मिरीचा वापर करायचा आहे, त्यामुळे आपल्या रश्याला छान टेस्ट येते। 5 ते 6 लवंग घेतलेले आहेत, 2 तमालपत्रीची पाने घेतलेले आहेत, 1 चमचा धने घेतलेले आहेत, 1 चमचा खसखस घेतलेले, 1 चमचा बडीशेप घेतलेले, 1 चमचा कसुरी मेथी घेतलेले, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत, 2 ते 4 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। हे सर्व साहित्य आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत। त्याआधी आपण खोबरे व कांदा तेलामध्ये भाजून घेऊ। कढईमध्ये थोडेसे तेल घालून आपल्याला कांदा व खोबरे भाजून घ्यायचे। त्यासाठी मी कढईमध्ये थोडेसे तेल घातले। यामध्ये आपण कांदा आधी भाजून घेऊ। भरपूर असा कांदा व खोबऱ्याचा वापर यामध्ये आपण करायचा आहे, त्यामुळे आपल्या रश्याला, मालवणी रश्याला छान अशी टेस्ट येते। त्यामुळे आपण जास्त भरपूर असा कांदा व खोबऱ्याचा वापरच करून हा रस्सा बनवायचा आहे। कांदा आपला थोडा भाजल्यानंतर यामध्ये आपण घालायचं आहे खोबरे। खोबरे व कांदा एकत्र करून आपल्याला तो लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। खोबरे कढईला लागण्याची शक्यता असते, म्हणून आपण ते सतत परतत राहायचं आहे। लालसर होईपर्यंत आपल्याला असे खोबरे व कांदा छान भाजून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर या पद्धतीने आपले खोबरे व कांदा भाजत आलेले आहे। आपल्याला असं लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। कांदा व खोबरे भाजत आल्यानंतर आपल्याला यामध्ये आले व लसूण घालायचं आहे। यामध्येच घालू कोथिंबीर। आले, लसूण व कोथिंबीर हे आपल्याला खोबऱ्या व कांद्यासंग भाजून घ्यायचं आहे। कांदा व खोबरे भाजण्यासाठी आपल्याला 7 ते 8 मिनिटे लागतात। मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। जास्त मोठा गॅस लावल्यामुळे आपले खोबरे भांड्याला चिकटते, म्हणून आपण मध्यम गॅसवरतीच असे या पद्धतीने खोबरे व कांदा भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालू सर्व खडे मसाले। ही सर्व साहित्य आपल्याला यामध्येच भाजून घ्यायचं आहे। यामध्ये आपण मिरीचा भरपूर असा वापर करायचा आहे। मिरी घातल्यामुळेच आपल्या रश्याला छान अशी चव येते, म्हणूनच मालवणी रश्यामध्ये मिरीचा जास्त वापर केला जातो। आपण आता पाहू शकता मसाला असा एकदम छान भाजून तयार आहे। एकदम लालसर होईपर्यंत हे खोबरे व कांदा मी भाजून घेतलेला आहे। यामध्येच खडा मसालाही छान असा भाजलेला आहे। तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊन गार झाल्यानंतर त्याचे वाटण तयार करू। आता 10 ते 15 मिनिटे झालेले आहेत। आपण पाहूया मटणामधले पाणी आटलेले आहे का।
10 ते 15 मिनिटानंतर आपले मिठामध्येच असे मटण शिजलेले आहे. यामध्ये आता आपण घालूया लाल तिखट. यामध्ये 1 चमचा घालू लाल तिखट व अर्धा चमचा घालू कोल्हापुरी मसाला. लाल तिखट घातल्यानंतर आपण मटण एकदा परतून घेऊन यामध्ये थोडा वेळ शिजू देऊ. आता यामध्ये घालू पाणी. गरमच पाण्याचा वापर आपण करायचा आहे. पाणी घालून आपल्याला 20 मिनिटासाठी मटण पुन्हा शिजून घ्यायचं आहे. यावरती झाकण ठेवू. मटणावरचं झाकण काढून आपण पाहू की मटण शिजले का नाही. 20 मिनिटानंतर आपले मटण शिजून तयार आहे. त्यामध्ये वाटलेले वाटण घालून घेऊ. हे सर्व वाटलेले वाटण आता यामध्ये आपण घालू. मालवणी रस्सा हा दाटसरच असतो, त्यामुळे आपण यामध्ये असे भरपूर असे वाटण घालून आपण याला हलवून घेऊ. पूर्ण वाटण घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा 10 मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे. यामध्ये घालू थोडे मीठ. आधीही मटण शिजताना यामध्ये मीठ घातले होते. आपण आताही थोडे यामध्ये मीठ घालू. झणझणीत असा मालवणी रस्सा आपला तयार आहे. दाटसर असा आपला हा रस्सा तयार आहे. तुम्ही एकदा नक्की हा बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल.